अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका माते फिरू धीरानं आपल्या दोन भाऊजाईंची कोयत्यानं वार करून हत्या केली आहे। या घटनेनंतर आरोपी हा हातात कोयता घेऊन गावात फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेनं गावात खळबळ उडाली। ही घटना अकोले तालुक्यातील बेलापूर गावात घडली आहे। दत्तात्रय प्रकाश फापाळे वय वर्ष 50 यानं सख्खी लहान भाऊजाई उज्ज्वला अशोक फापाळे वय वर्ष 38, चुलत भाऊजाई वैशाली संदीप फापाळे वय वर्ष 40 यांचा सोमवारी दुपारी 2:30 वाजता धारदार कोयत्यानं हत्या केली। आरोपी दत्तात्रय फापाळे उर्फ बापू हा अविवाहित आहे। लहान भाऊ अशोक याचं लग्न झालं होतं, मात्र 2 वर्षापूर्वी त्याचं निधन झालं। त्याची पत्नी मृत उज्ज्वला आणि 2 मुलं आळंदी इथं मोलमजुरीचं काम करून उदरनिर्वाह करतात। फापाळे कुटुंबाची बदगी गावात शेती आहे। त्या शेतीमध्ये दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाआड शेती पीक घ्यायचे। शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आली होती। उज्ज्वला गावाला आल्यापासून दीर दत्तात्रयचं पैशावरून वाद व्हायचे। याच रागातून दत्तात्रय यानं आधीच घरात कोयता आणला होता। घटनेनंतर गावादेखत आरोपी पायी गेला। वैशाली व उज्ज्वला एकाच भावकीतल्या होत्या। उज्ज्वला 2 दिवसांपूर्वी गावी आली होती। वैशाली घटनास्थळा शेजारील दवाखान्यात उपचार घेऊन उज्ज्वलाशी गप्पा मारत होती। उज्ज्वलावर पहिला वार होताच ती सोडवायला गेली आणि तिच्यावरही सपासप 3 वार झाले आणि त्यातच तिचा जीव गेला। दोघींचे देह रक्ताच्या थारोळ्यात पडले। खुनाची घटना झाली त्यावेळी या महिला किंचाळत होत्या। यानंतर तो भर गावातून जंगलाच्या वाटेनं निघून गेला। घटनेनंतर गावादेखत आरोपी पायी गेला। एकाही व्यक्तीने त्याला अडवलं नाही की कुणी त्याचा पाठलाग केला नाही। सध्या पोलीस तपास करत आहेत। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।